हेरलेकर नावाचे सर होते प्रिन्सिपल, त्यांच्यासमोर मी आपलं काही बोललो नाही आणि ते ठेवलं. त्यांनी असं बघितलं, अरे कोण आहात तुम्ही, काय घेऊन आला? मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचं लेटर तुम्ही घेऊन येतात, तुम्हाला काय वाटतं की नाही काय लेटर घेऊन आला आता? असं आपलं मान खाली घालून काय बोलणार ना, बोलायला काही स्कोपच नाही काय. सो मला मार्कही बरे मिळाले 12th ला, 67% मिळाले, फर्स्ट क्लास आला. रुपारेल कॉलेजकडून झोनल नॅशनल साठी पण सिलेक्ट झालेलं आहे. सो अशी मिळाली ऍडमिशन. म्हणजे आय वॉज देअर, इट वॉज हिअर. तू त्यावेळेला हॉस्टेलला राहायचंस? हॉस्टेलला कधी ऍडमिशन घेतली नव्हती, पण मी हॉस्टेलला राहायचो. आज म्हणजे सब पर्दाफाश कर रहा है. हॉस्टेलला मी राहायचो, पण माझं ऍडमिशनच नव्हतं. मी कुणाच्याही रूम मध्ये जाऊन राहायचो. माझ्यासाठी मुंबईत येणं हे म्हणजे माझ्यासाठी न्यूयॉर्क मध्ये येण्यासारखं आहे आजही. ऑफकोर्स. कारण कोल्हापूर सारख्या शहरातून मुंबईत आल्यावर मला आजही असं फिलिंग येतं की मी आय एम इन न्यूयॉर्क, मी खूप मोठ्या शहरात आहे. नमस्कार मंडळी, मी रीमा सदाशिव अमरापूरकर मुक्काम पोस्ट मनोरंजनच्या या भागामध्ये तुमचं सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. आज ना मी काम करतेय, मी होस्ट करतेय शो, असं मला वाटतच नाहीये. याचं कारण माझा कॉलेजमधला मित्र आज माझ्याबरोबर बसलेला आहे आणि त्याचं नाव आहे प्रियदर्शन जाधव. हॅलो. मोस्ट ऑफ यू ऑल नो हिम ॲज दगडू, पण आय नो हिम ॲज दर्शन. आय लाईक टू कीप इट दॅट वे. हाय दर्शन, वेलकम टू द शो. थँक्यू. कसा आहेस? मी एकदम मस्त, एकदम फर्स्ट क्लास, फॅन्टास्टिक ॲज ऑलवेज. तुम्हाला सगळ्यांना सांगायचं म्हणजे दर्शन हा जेव्हा आम्ही रुपारेला होतो तेव्हा आमच्या नाटकाचा हिरो असायचा. ओके. आणि वी ऑल हॅड सच हाय होप्स की दर्शन ना करके दिखाएगा. पण मधल्या काळात दर्शनची दर्शनं एवढी झाली नाहीत. पण आता दर्शन इज वन ऑफ द मोस्ट हॅपनिंग पीपल इन द मराठी फिल्म इंडस्ट्री. पण लेट्स गो बॅक टू हिज कॉलेज डेज बिकॉज इट्स सुपर फन टाईम. सो दर्शन, मला सांग की रुपारेलमध्ये तू सडनली कोल्हापूरून रुपारेलमध्ये ऍडमिशन घ्यायचं कसं काय ठरवलंस? ठरवलं काहीच नाही मी. दॅट्स द बेस्ट पार्ट. मी आजपर्यंतही काहीच ठरवत नाही. जे होईल ते होईल. खूप चांगली गोष्ट घडली आयुष्यात ते म्हणजे मी कोल्हापुरात असताना 10वीत फेल झालो. आणि तू रुपारेलमध्ये होतास? नाही, कोल्हापुरात 10वीत फेल झालो आणि त्यानंतर मी रुपारेलला ऍडमिशन मिळवू शकलो. हे त्यात माझाही काही हात नाहीये. मी फेल झालो. ऑफकोर्स माझ्या घरी असं फार काही हे नव्हतं की अरे फेल झाला आज कसं होणार, काय होणार. एव्हरीवन वॉज फाईन की ठीक आहे, म्हणजे इट्स पार्ट अँड पार्सल ऑफ लाईफ, फेलियर ठीक आहे. म्हणजे तर मला कोल्हापुरात असल्यापासूनच तशी नाटकाची म्हणता येणार नाही, पण मिमिक्री करायची वगैरे आवड होती. आणि मी कोल्हापुरात शरद भुताडी यांची जी संस्था आहे प्रत्यय किंवा अभिरुची नावाची जी दुसरी संस्था आहे, तिथून नाटक करायचो. आणि मग मला असं वाटलं की नाटकात माझा इंटरेस्ट डेव्हलप होतोय असं मला वाटलं. सो आईबाबांना मी म्हटलं की मी मुंबईत एक वर्कशॉप आहे, त्या वर्कशॉपला मी जॉईन होतो. ते वर्कशॉप विद्या पटवर्धन यांचं होतं आणि त्या वर्कशॉपला खूप मोठी माणसं होती जे आम्हाला त्या नाटकाच्या शिबिरात असंख्य गोष्टी आमच्याकडून करून घेत होते. दिग्दर्शक प्रकाश बुद्धिसागर होते, अतुल परचुरे होते, 1-2 सेशन्सना सतीश पुळेकर होते, जयवंत वाडकर होते, स्वतः विद्याताई होत्या. पण विद्याताईंच्या कॉन्टॅक्टमुळे असंख्य नट्या ज्या त्या काळात फेमस होत्या आणि आजही आहेत, तेव्हा सगळे लोक, आत्ता तेवढे लोक कार्यरत नाहीत नाट्य क्षेत्रात, सिनेमात दिसतात आपल्याला, पण सगळे असे लोक यायचे. आणि तिकडे माझा एक विवेक गोरे नावाचा मित्र झाला आणि एक एकांकिका होती. खरं तर 2 एकांकिका होत्या, त्यातल्या एकांकिकेत मी एक छोटासा भाग करत होतो. आणि विवेकने ते काम पाहिलं आणि विवेक म्हणाला की अरे चांगलं करतोस तू, राहा मुंबईत. तर मी पण एक तोंड देखलं हो तर म्हणत होतो, पण काय कसं राहणार काय असं काही ठरवून आलं नव्हतं. आणि तो म्हणाला मी तुला रुपारेलला ऍडमिशन देतो. तर मी घरी आपला फोन करून सांगितलं आईबाबांना रुपारेलला ऍडमिशन मिळणार आहे वगैरे. तर आईबाबा एकदम म्हणजे 10वी फेल झालेल्या मुलाला रुपारेलमध्ये कशी ऍडमिशन मिळणार असे एकदम चक्रावून गेले होते. ज्यांना माहिती नाहीये त्यांच्यासाठी सांगते, त्या काळातली ही गोष्ट आहे जेव्हा रुपारेलला आर्ट्ससाठी ऍडमिशन ही सुद्धा 86-82 अशा ह्याला क्लोज व्हायची, ती पण वेटिंग लिस्ट बरं का. सो त्याबद्दल तो सांग. आणि जर कुणी दुसरीकडे ऍडमिशन घेतली आणि जागा मिळालीच तर लकीली मिळायची. बरोबर. तर आणि माझं तर डबल सर्टिफिकेट होतं 10वीचं. मी मॅथ्समध्ये गटांगळ्या खाल्ल्या होत्या आणि
मी ऑक्टोबरची परीक्षा दिली, मी इकडे आलो हे सगळं करायला वर्कशॉप, आणि विवेक म्हणाला मी देतो ॲडमिशन, उद्या कॉलेजला भेट. तर मी कॉलेजचाही नव्हतो त्या, म्हणजे अजून ॲडमिशनही मिळाली नव्हती, पण मी कॉलेजला आलो आणि विवेक म्हणाला एक काम कर, सगळे डॉक्युमेंट्स मला आणून दे, 10वीची सर्टिफिकेट काय वगैरे वगैरे वगैरे. तर म्हटलं माझ्याकडे नाही, कोल्हापुरात आहे. तर तो म्हणाला जा आत्ता निघ. मी निघालो, दुपारी 12:30 निघालो, रात्री कोल्हापुरात पोहोचलो, सगळे डॉक्युमेंट्स घेतले, परत पहाटेची बस पकडून आलो आणि तो म्हणाला घरी आहे. एक्सप्रेसवे नसतानाची गोष्ट. एक्सप्रेसवेचं काही म्हणजे आसपास पण नव्हता एक्सप्रेसवे पण नव्हता अजून. आणि दादरला तो राहतो, त्याच्या घरी गेलो आणि तो मला म्हणाला की संध्याकाळी 6:30-7ला भेट मला. आणि घराखाली गेलो तर एक 70-80 पोलीस घराखाली, गाड्या आणि सिक्युरिटी आणि डॉग्स सगळे, मेटल डिटेक्टर्स आणि असं सगळं. आणि तर त्या पोलिसांनी मला पाहिलं आणि म्हटलं काय आहे, म्हटलं ते गोरेंना भेटायचं, चाल नाही मागे जा म्हणाले. आपलं काय, थांबलो मी. फोन नाही, तेव्हा फोन नव्हते, PC वरून फोन करायची सोय होती, पण विवेकचा नंबर पाठ नव्हता, म्हणजे असं काही नंबर पाठ नव्हते. सो एका पोलिसांना मी जाऊन सांगितलं की त्या गोरेंनी खरंच मला बोलवलंय, काहीतरी काम आहे. बरं, एक कुणीतरी हवालदार असतील, ते गेले वर आणि तो विवेक आला खाली. विवेक म्हणाला चल. आम्ही गेलो तर पहिल्या मजल्यावर चाळीतलं घर, तिकडे विवेक गोरेचे वडील आणि त्या काळचे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री मनोहर जोशी गप्पा मारत बसले. मी एकदम अरे बापरे काय आपण कुठे आलो असं झालं मला, काय गडबड तर नाही ना. तर त्या विवेकच्या वडिलांनी असं हात केला, आज जा. मी आज जाऊन थांबलो आणि थोड्या वेळानंतर बोलवलं आणि म्हणाले की हा दर्शन आहे, विवेकचा मित्र आहे. तर विवेक पण म्हणाला चांगलं नाटकात काम करतो, कोल्हापूरचा आहे, रुपारेलमध्ये ॲडमिशन पाहिजे याला. तर मनोहर जोशींनी असं बघितलं मला, बरं असं काहीतरी ते म्हणाले. मी आपलं निघालो. मी घरी फोन केला नाही, काही नाही की असं होतंय. दुसऱ्या दिवशी दुपारी कॉलेजला त्यांनी बोलवलं, तेव्हा मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्य अमुक 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 प्रियदर्शन जाधव असं एक लेटर आणि याला ॲडमिशन द्यावी. तर ते लेटर बघून पण मला एवढं टेन्शन आलं की म्हटलं आपण हे काय करतोय, हे कुठे जातंय मला कळत नव्हतं. विवेक म्हणाला आता सरळ जा आणि प्रिन्सिपलच्या केबिनमध्ये जाऊन सरांना भेट. गमतीचा भाग, तेव्हा अजून ऍडमिशन सुरू झाल्या नव्हत्या, नुकतं प्रोसेस सुरू होणार होती की आता ऍडमिशन्स होतील. मी आपलं गेलो, प्रिन्सिपलच्या केबिनच्या बाहेर बसलो, थोडा वेळ बसलो, बेल वाजली, आत पाठवलं. तर हेर्लेकर नावाचे सर होते प्रिन्सिपल, त्यांच्यासमोर मी आपलं काही बोललो नाही आणि ते ठेवलं. त्यांनी असं बघितलं, म्हटलं अरे कोण आहात तुम्ही, काय घेऊन आला? मुख्यमंत्री महाराष्ट्र राज्याचं लेटर तुम्ही घेऊन येतात, तुम्हाला काय वाटतं की नाही काय? प्रिन्सिपल म्हणून आम्ही, आणि ते इतके सॉफ्ट स्पोकन, इतका देव माणूस, आम्ही काय करायचं? इथे मुलं एवढे मार्क्स त्यांना मिळतात आणि त्यांना आम्ही ऍडमिशन देऊ शकत नाही आणि तुम्ही एक लेटर घेऊन आला आता असं. आपलं मान खाली घालून काय बोलणार ना, बोलायला काही स्कोपच नाही काय. मग ते म्हणाले की काय करणार आहात तुम्ही, आहो जाओ असं. म्हटलं नाही, मला नाटकात काम करायचं. बरं, मग ते म्हणाले मग काय, मग घरची चौकशी केली. मग त्यांच्या लक्षात आलं नाही, आई शिवाजी युनिव्हर्सिटी कोल्हापूरमध्ये लायब्ररीयन आहे, वडील नर्मदा सिमेंटमध्ये होते, इंटरनॅशनल बुक सर्व्हिस नावाचं जे पुण्यातलं दुकान आहे त्याची फ्रँचाईज आहे कोल्हापुरात. मग त्यांना लक्षात आलं हा जरा बरा आहे मुलगा, असं त्यांना अगदीच वाया गेलेला, अगदीच वाया नाही गेलं. मला म्हणाले हे बघा, मी तुम्हाला आर्ट, सायन्स, कॉमर्स कुठेच ऍडमिशन देणार. कॉमर्स नाही, कारण तुम्ही मॅथ्समध्येच फेल झालात. सायन्सची तुमची पात्रता नाही. थोडक्यात त्यांना लायकी म्हणायचं होतं, पण ते पात्रता म्हणाले. राहता राहिलं आर्ट्स, ते म्हणाले आर्ट्सलाही तुम्हाला ऍडमिशन देणार नाही, पण एक वोकेशनल कोर्स आहे, तो वोकेशनल कोर्स तुम्ही 11वी-12वीला तुम्ही ऍडमिशन घेऊ शकता, तुम्ही नाटक करू शकता आणि मग FYला तुम्ही आर्ट्सला परत जॉईन व्हा. सो तो कोर्स असा असतो की मिक्सर रिपेअर करायचा, रेडिओ बनवायचा, असा तो एक वोकेशनल कोर्स असतो. MCVC असं त्याचं फुल हे आहे. आणि मग मी घेतली तिकडे ॲडमिशन आणि कॉलेजमध्ये मग काय नाटकात काम करू लागलो. पण हेर्लेकर सरांनी 2 गोष्टी सांगितल्या होत्या, त्या मात्र मी अगदी नक्की लक्षात ठेवल्या. त्यांनी सांगितलं होतं की फेल नाही व्हायचं परत, कारण शब्दावर मी हे देतोय, ॲडमिशन देतोय, तर जे काय करशील त्याच्यात फेल नाही व्हायचं. अगदी फर्स्ट क्लास मिळव आणि अगदी प्रचंड मार्क्स आले पाहिजेत आणि डिस्टिंक्शन मिळालं पाहिजे असं काही नाही, पण फेल नाही व्हायचं.
सो मला मार्कही बरे मिळाले. 12th 67% मिळाले, फर्स्ट क्लास आला. सो सर नेमके त्यावेळेला रिटायर होत होते आणि कुलकर्णी सर येत होते प्रिन्सिपल म्हणून. मग त्यांना जाऊन सांगितलं की मला फर्स्ट क्लास मिळाला आहे, खुश झाले. आणि मग विवेक पण होताच तेव्हा. विवेक पासआउट झाला होता, पण विवेकने सांगितलं, कुलकर्णी सरांनी सुद्धा सांगितलं की रुपारेल कॉलेजकडून झोनल नॅशनलसाठी पण युनिव्हर्सिटीसाठी सिलेक्ट झालेलं आहे. सो अशी मिळाली ॲडमिशन. पण म्हणजे आय वॉज देअर, इट वॉज हिअर. इट वॉज हिअर, व्हेरी ट्रू. पण मला सांग की तू त्यावेळेला हॉस्टेलला राहायचंस. आय थिंक आपण 11वीत होतो तेव्हा. नाही, मी हॉस्टेलला राहायचो. म्हणजे ते सुद्धा मी हॉस्टेलला कधी ऍडमिशन घेतली नव्हती, पण मी हॉस्टेलला राहायचो. तू आज म्हणजे सब पर्दाफाश कर रहा है तू. हॉस्टेलला मी राहायचो, पण माझं ऍडमिशनच नव्हतं. मी कुणाच्याही रूममध्ये जाऊन राहायचो आणि त्यांना असं वाटायचं मी स्टुडंटच आहे. म्हणजे हॉस्टेलचा एक हे आहे, म्हणजे कारण मी मेसमध्ये जेवायचो, मी हॉस्टेलला यायचो. आमचा एक सिनियर होता राहुल एकबोटे नावाचा, त्याचे हॉस्टेलमध्ये एंटर झाल्या लेफ्ट हँड साईडलाच पहिली रूम असायची. आणि त्या रूमची खासियत अशी होती की हॉस्टेलच्या मागच्या बाजूने भिंतीवरून उडी मारून माटुंगा रोड स्टेशनला सुद्धा जाता यायचं. सो नॉट नेसेसरी फक्त गेट मधनं जातलं पाहिजे, तिथनंही यायला जमायचं त्यावेळेला आम्हाला. फन टाइम्स म्हणजे. आणि मग तिथे आम्ही राहायचो हॉस्टेलला, भरपूर आम्ही मजा केली हॉस्टेलला. अरे पण मग हे इतकं असं सगळं अनिश्चित, राईट? आज रात्री कोणत्या रूममध्ये झोपायचं हे माहीत नाही. मेसमध्ये सांबाच्या लक्षात आलं की यांनी पैसे नाही भरलेले पण हा जेवतोय, तर काय करायचं वगैरे. हे मग तू कसं मॅनेज कसं? सांबा आमच्या कॉलेजमधला एक अत्यंत प्रामाणिक वेटर, सर्व्हर, मॅनेजर सगळाच होता. मोस्ट आय वुड से ही वॉज वन ऑफ द मोस्ट इन्फ्लुएन्शियल पर्सन. करेक्ट. अख्ख्या कॉलेजला सांभाळायचा तो सगळ्यांना. सांबा खूप आमच्या एक साधारणतः 1.5 महिन्यात लक्षात आलं की सांबा खूप इमोशनल माणूस आहे. आणि सांबा इज मिसिंग हिज वाईफ अँड चिल्ड्रन. आणि अपॅरेंटली सांबा इज फ्रॉम कोल्हापूर अँड आय एम फ्रॉम कोल्हापूर. रिअली? हो, सांबा इज फ्रॉम कोल्हापूर. सो त्यामुळे मी सांबाला खूप इमोशनल हे द्यायचो की अरे सगळं होणार व्यवस्थित, काय काळजी. सो मला जेवण मिळायचं. आणि हे त्याच्या व्यतिरिक्त माझी एक आईची मैत्रिणी सुद्धा चेंबूरला राहत होती, तिच्या घरी सुद्धा मी अधूनमधून राहायचो. इनिशियल काळात तर अख्खा वेळ मी तिच्याकडेच राहायचो. कॉलेजमध्ये मी तसा हॉस्टेलला कमी असायचो. हॉस्टेल ऍक्च्युली स्टार्टेड विथ FY नंतर हॉस्टेल ऍक्च्युली स्टार्ट झाली जोरात. राईट. पण वी न्यू की दर्शन 11वी-12वीत तर असंच होतं. दर्शन तो हॉस्टेलला राहत होतो, कारण मी तिथे दिसायचो, त्यामुळे लोकांना असं वाटायचं त्याचाच फायदा घेतलेला आहे, बाकी काही नाही. बरं, मला आता सांग, तू MCVC केलंस, तर तेव्हा तू MCVCचे लेक्चर्स अटेंड केलेस का नुसतेच MCVC? नाही, मी केलं ना. मला गंमत, माझे खूप सारे तिथले मित्र लालबाग, परळ, शिवडी आणि ह्या सगळ्या भागातले. आणि माझ्यासाठी मुंबईत येणं हे म्हणजे माझ्यासाठी न्यूयॉर्कमध्ये येण्यासारखं आहे आजही. कारण कोल्हापूर सारख्या शहरातून मुंबईत आल्यावर मला आजही असं फिलिंग येतं की मी आय मीन न्यूयॉर्क, मी खूप मोठ्या शहरात आहे, असं मला नेहमी फिलिंग येतं. मी कधीच कोल्हापुरात 4 पदरी, 5 पदरी, 6 पदरी रस्ते, इतक्या गाड्या, समुद्र, एवढी मोठी सिटी, एवढे वेगवेगळ्या पद्धतीचे लोक, पूर्ण फ्रीडम, जे तुम्हाला 24 तास जाग. सो आजही मला ह्या शहराबद्दल भयंकर काय आपण म्हणू आकर्षण, भयंकर अप्रूप आहे. मी खूप आता देश फिरून झाले, पण मुंबईसारखं मला अजूनही ते हाय मिळत नाही दुसऱ्या कुठल्या ठिकाणी. दॅट्स ग्रेट. एनिवेज, पण मॅनेज केलं मी त्या काळात. बेसिकली काळ पण तसा फार, मला असं वाटतं फार ऑन द वर्जचा सगळा काळ होता. त्यानंतर पासआउट झाल्यानंतर मोबाईल्स आले, त्याच्या आधी पेजर्स होते, ऑर्कुट होतं, असं सगळं होतं. सो सगळा असा स्थित्यंतराचा सगळा काळ होता. बट फार मजा यायची. आणि मुळात माणसं आजही मुंबईत माणसं खूप चांगली आहेत. मी अख्खा वेळ मला असं वाटतं की मी मुंबईत केवळ आणि केवळ माणसांमुळे जगलो. म्हणजे माझ्या आईची जी मैत्रीण, जी माझी मावशीच आहे, तिच्या घरी तर म्हणजे ती नसती तर मी मुंबईत टिकू शकलो नसतो. तिने
मुंबईत एक घर आहे तुम्हाला राहायला आणि जेवण आहे आणि Oh, it's a सुखसोयी big आहेत relief. आणि सगळं फ्री आहे. सो इट्स अ बिग रिलीफ. काय म्हणजे पाहिजे अजून? अजूनही आपल्या इंडस्ट्रीमध्ये काम करणाऱ्या अत्यंत सक्सेसफुल व्यक्तींनी मला हे सांगितलेलं आहे की रीमा, तुला कल्पना नाही आहे की तुला राहायला घर आहे, तुला भाडं नाही भरावं लागत दर महिन्याला. ही केवढी खूप मोठी खूप जमेची खूप. आणि बाजू आहे. मुंबईत आणि मुंबईत मुंबईत राईट. सो आय टोटली गेट व्हॉट यू ट्राईंग टू से. कारण मी इथून पुण्यात आणि नाशिकमध्ये राहिले तेव्हा मी भाडं देऊन राहत होते, त्याच्यामुळे मला पूर्ण कल्पना आहे. मुंबईतलं भाडं तर मी अफोर्डच नाही करू शकणार. म्हणजे हे मला माहिती आहे. ऍब्सल्युटली इतकी वेगवेग आणि ह्या क्षेत्राशी संबंध नसलेली इतकी वेगवेगळी माणसं माझ्या संपर्कात आली आणि आहेत. म्हणजे एक किस्सा तर असा आहे की मी माटुंगा लेबर कॅम्पच्या कॉलेजमध्ये जेव्हा हॉस्टेलमध्ये रूम मिळेना तेव्हा माटुंगा लेबर कॅम्पच्या मी झोपडपट्टीत राहू लागलो. आपलं हो मी राहिलोय तिकडे पब्लिक हो. टॉयलेटमध्ये जायचं आणि मी काय बघा मी कसं राहिलोय असं मी म्हणत नाही. असंख्य मुलं राहतात, आपल्याला माहिती नसतं. हां, असंख्य लोक हां, राहतात, असंख्य शिकणारे स्टुडंट आणि मुलं नाही फक्त मुलीही राहतात. हां. आपल्याला माहिती नसतं ते. आपल्याला माहिती नसतं. राईट. पण मी जिथे राहत होतो म्हणजे त्याला खोलीच म्हणायची पत्र्याची, माझ्या Right. बाजूला 5-6 तृतीयपंथी राहायचे आणि ते मला बघायचे की मी सकाळी 7:30ला जातो आणि रात्री 2ला येतो. सो हळूहळू एक दिवशी दुपारी 2 वाजता दरवाजा वाजला रविवारी आणि त्यांनी विचारलं की तू करतोस काय, तू जातोस येतोस. तर मी म्हणलं मी रुपारेलमध्ये शिकतोय. तर त्यांनी मला अशी रिक्वेस्ट केली की काय होतं, तू जातोस आणि रात्री येतोस, दिवसभर तुझी रूम मोकळी असते. आम्ही 5 जण इथे ऑफिशियली राहतोय पण आमचे 10-15 मित्र सुद्धा आहेत. सो आम्हाला दुपारी पडायला आराम करायला जागा कमी पडते. तर तू जर तुझ्या रूमची चावी दिलीस तर आम्ही थोडा वेळ इकडे आराम करू आणि डोंट वरी, आम्ही काय तुझं सामान चोरणार नाही, काही नाही काही नाही काही नाही. राईट. अँड म्हणजे माझ्या आयुष्यातला असा प्रसंग आहे की ते तृतीयपंथी असून माझे 50 पैसे का माझं असलेलं सामान कधी इकडचं तिकडे कधी काय व्हायचं नाही. नंतर मी एक पेजर घेतला, त्या पेजरवर ते पीसीवरून मला मेसेज करू लागले की आज रात्री भुर्जी आणली आहे, आज रात्री पावभाजी आणली आहे आणि ते मेड शुअर की ते मी रात्री येतोय तर ह्याला भुर्जी मिळेल, ह्याला पावभाजी खायला मिळेल. इव्हेंच्युअली नंतर अशी परिस्थिती आली की मी बेडवर झोपायचो आणि ते 3-4 जण खाली झोपायचे. पण जो गैरसमज आहे की हे काहीतरी करतील, हे कसे आहेत, आपण त्यांच्याकडे तेव्हा पण आता तरी बऱ्यापैकी अवेअरनेस आला, पण तेव्हा तसा अवेअरनेस नव्हता आणि असं वाटायचं की हे काही करणार तर नाहीत ना, उद्या हे काही चोरणार तर नाहीत ना, फिजिकली अब्यूज तर करणार नाहीत ना, मारणार तर नाहीत, काहीही नाही. नॉर्मल ह्युमन बीइंग्स, अत्यंत शिस्तप्रिय, चांगली, त्यांचं काम करणारी माणसं. आज मी माटुंगा लेबर कॅम्पच्या गाडीतनं जाता येताना कधी ना कधी कोणी ना कोणीतरी एक जण मला भेटतच तिकडे, कधीतरी. मग फार रेअरली, आता ते राहिले पण नाहीयेत तसे तिकडे, कारण तेव्हाच त्यांची वय 55-60 असतील. बरोबर. पण ते भेटायचे मधल्या काळात मला. सो अगेन दिस हॅपन बिकॉज ऑफ रुपारेल, असं मला वाटतं की मला जर ते लिजर मिळालं असतं कायम हॉस्टेलमध्येच पडून राहायचं तर हे नसतं आलं आयुष्यात. पण हा केवढा मोठा अनुभव आहे दर्शन. मग तू एवढं लिखाण करतोस, तू दिग्दर्शन करतोस, ऍक्टिंग तर म्हणजे सगळ्यांनाच माहिती आहे, राईट? तर अशा प्रकारच्या एखाद्या कॅरेक्टरवर काहीतरी लिहावं, काहीतरी मांडावं, असं कधी आलंय मनात? नाही, आलंय ना. मी बऱ्यापैकी लिहून ठेवलेलं आहे. मी म्हणजे आता पहिला सिनेमा मस्का जो केला, तो पण पहिला जो सिनेमा होता तो पण मुंबईच्याच एका कॉनिंग करणाऱ्या गँग चा किस्सा होता आणि ते सगळे असं मित्रांथ्रूच कनेक्टमध्ये आले होते. बेसिकली अशी एक गँग होती जी लोकांना सांगायची की आमच्या मुलाच्या हृदयात भूक आहे किंवा आमचा मुलगा फिजिकली किंवा मेंटली डिसेबल्ड आहे आणि मग हाय प्रोफाईल लोकांकडून ते मदत घ्यायचे आणि ते शहर सोडून पळून जायचे. पण मी ही माणसं माझ्या डोळ्यांनी पाहिलेली आहेत, मी त्यांच्याबरोबर इंटरॅक्ट केले, त्यातलीच ती गोष्ट आहे. किंवा मी मुंबईत कॉलेज सुटल्यानंतर मी मुंबईत एक साधारणतः 21 घरं बदललेली आहेत वेगवेगळ्या ठिकाणी भाड्याच्या घरात आणि त्या 21 घरांपैकी जवळजवळ 6 घरांमध्ये चोऱ्या झाल्यात. माझ्याकडे काहीही नसताना चोरी झालेली. म्हणजे माझ्याकडे गादी होती, बादली होती, वॉशिंग मशीन होतं आणि युटेन्सिल्स, पुस्तकं, एवढंच होतं. कारण मी एकटा राहणार आणि जाऊन येऊन मित्र असायचे आणि काय असं काही फार काही घरात नसायचंच. माझा कुकर नेला होता एका चोराने. रिअली? माझ्या घरातला कुकर चोरीला गेला होता कारण मला कुकिंग तसं माझं काही कुकिंग मित्र यायचे ना, कुणीतरी काहीतरी करायचं, काहीतरी बेसिक छोटं मोठं काहीतरी व्हायचंच. एक
ओनरकडनं मी एक किल्ली घेतली की त्याच्यात 6 डुप्लिकेट 8 डुप्लिकेट व्हायचे ना मित्रांसाठी. ओनरला माहिती नसायचं ते. बरोबर. पण कुकर गेला होता. सो मी ते सगळं वापरलंय चोरीचा मामलामध्ये. चोर लिस्ट घेऊन येतो ऍक्च्युली की अमुक अमुक काय काय चोरायचंय, अमुक चोरायचंय, हे चोरायचंय, ते चोरायचंय, महिन्याचा खर्च किती, आणि तो 33,313 रुपयेच चोरतो तो. वर 33,350 चोरले तर वरचे सुट्टे ठेवून जातो तो त्याच्यापेक्षा जास्त चोरत नाही. सो मला फार फनी वाटलं होतं की कुकर का नेला असेल या माणसाने, म्हणजे मला भंगारात विकला असेल किंवा काय वॉट एव्हर इट इज. पण ते येतात अंश. आणि डार्कर साईडच्या फिल्म सुद्धा मी लिहिल्यात. इव्हेंच्युअली मी ते हळूहळू करू लागेन. सो इट इज पार्ट ऑफ एव्हरीवन. फिल्म पण तू जे आता बोललास की आपल्याला माहिती नसतं कोण कसं जगतंय ते, राईट? सो इतक्या वर्षांच्या अनुभवात या इंडस्ट्रीमध्ये इतके वर्ष काम करतोयस तू आता, तर तुझ्या अशा कोणत्या 3 गोष्टी अशा लक्षात आल्यात की दीज आर माय रूल्स फॉर लाईफ? मला असं वाटतं या क्षेत्रात काम करण्यासाठी तुमचं टॅलेंट कमी जास्त असेल त्याने काही फरक नाही पडत. एखादा माणूस खूप टॅलेंटेड असतो, एखादा ठीक टॅलेंटेड असतो, एखादा ॲव्हरेज असतो. पण इथे परसिव्हरन्स खूप महत्वाचं आहे. चिकटून राहणं खूप गरजेचं आहे आणि सिन्सिअरली चिकटून राहणं खूप गरजेचं आहे. नॉट जस्ट फॉर द सेक ऑफ इट, म्हणजे दुसऱ्याला प्लीज करण्यासाठीचं नाहीये. दुसरी गोष्ट, जे मी माझ्यासाठी ऑलवेज अप्लाय करतो की मला किती प्रसिद्धी मिळते, मला पैसा किती मिळतो, मला ग्लॅमर किती मिळतं, मला फेम किती मिळतं, ह्याहीपेक्षा मी जे काम करतो त्याच्यात मी माझी आर्ट कशी एनहान्स करेन ह्याच्याकडे माझं पूर्ण लक्ष असतं. मग ते रायटिंग असेल, डायरेक्शन असेल, ॲक्टिंग असेल, एडिटिंग असेल, वॉट एव्हर जे मी करतोय, जे मला करायला आवडतं, त्याच्यात कधी कधी फायनान्शियल गणितं चुकतात, बरोबर येतात, हे सगळं ओके आहे. पण मी पूर्ण वेळ ती आर्ट एनहान्स कशी होईल आणि मी नेहमी स्वतःला इन्सिक्युअर झोनमध्ये कसा स्वतःला ठेवी नेहमी बघतो. नाही तर इट्स व्हेरी इझी फॉर मी टू टेक वन सिरियल अँड डू इट फॉर इयर्स. म्हणजे मला काही प्रॉब्लेम नाही, मी ते करत राहीन ना कंटिन्युअसली. बट बाय चॉईस मी ठरवलेलं आहे की मी वेगवेगळ्या गोष्टी करणार. आय विल नॉट डू जस्ट ॲक्टिंग. मग मी वेगवेगळ्या गोष्टी करतच राहणार आणि मग त्याच्यात फेलियर येईल, सक्सेस येईल, दॅट्स पार्ट अँड पार्सल. हे सेकंड. आणि थर्ड, मला इथे या क्षेत्रातली जाणवलेली गोष्ट अशी आहे की ह्या क्षेत्रात सगळे तुमचे आहेत आणि कोणीच कुणाचे नाही आहेत. म्हणजे कोणीच कुणाचे नाही आहेत. म्हणजे देर हॅव बीन सच बिग बॅक स्टॅब्स. इतक्यांदा पाठीत खंजीर खुपसला गेला आहे या क्षेत्रात की आता मीही अगदी अनुभवातून म्हण किंवा बघण्यातून, ऑब्झर्वेशनमधून बघ, मी एक लाईन स्वतःपुरती ड्रॉ केलेली आहे आणि त्या लाईनच्या आता मी पलीकडे जात नाही. त्यातून माझं नुकसान होत असेल तर होऊ दे, फायदा होत असेल तर होऊ दे, व्हॉट एव्हर इट इज. पण इकडे शहर तसं आहे ना, इंडस्ट्रीचा भाग नाही. इथे तू कुठल्याही क्षेत्रात जा, शहर तसं आहे. तुम्ही कोण होतात ना, म्हणजे तुम्ही जन्मतः तुम्ही जे होतात ना, ते हे शहर तुम्हाला विसरायला लावतं. हो, डेफिनेटली. आणि तुम्ही ते विसरता पण. ते शहर तुमचं बीज तुमच्यात टिकून आहे, ते कोल्हापुरातलं, असं खूप डिफिकल्ट आहे या शहरात कंटिन्युअस राहिल्यानंतर. तो रेटाच एवढा मोठा आहे ना, हे शहरच तुम्हाला इतकं कॉर्नर करतं एका पॉइंटला की तुम्हाला गोष्टी मॅन्युप्युलेट कराव्या लागतात, तुम्हाला डिप्लोमॅटिक व्हावं लागतं, तुम्हाला व्यवहार लक्षात घ्यावा लागतो, तुम्हाला त्या पद्धतीने वागावं लागतं, तुमची इच्छा असली तरी आणि नसली तरी. मी आता आपल्या या कार्यक्रमामध्ये बरेच पडद्यावरचे कलाकार जसे येतात तसेच पडद्यामागचे कलाकारही असतात. तर असं मी बऱ्याचदा हे ऐकलेलं आहे की आता मराठी फिल्म इंडस्ट्रीचं असं झालेलं आहे की असे डेफिनेट कंपू आहेत आणि तेच लोक फक्त फिल्म्स बनवतात. इंडिपेंडंट फिल्म मेकर्सनी मराठी सिनेमा बनवावा अशी परिस्थिती आता राहिलेली नाहीये. जे एकेकाळी ज्या वेळेला कॉर्पोरेट्स नव्हते, म्हणजे मी 3.5च्या आधीची हे म्हणते, त्यावेळेला ह्या इंडिपेंडंट मेकर्सनी मराठी सिनेमासृष्टी जिवंत ठेवली होती. पण आता परत ते शून्यावर आलेले आहेत आणि कॉर्पोरेट्सना काही फार गणित कळतंय अशातला भाग नाहीये. तर आता तू इतक्या कॉर्पोरेट्स बरोबर ऑलरेडी काम केलेलं आहेस, करतोयस, अजूनही पुढेही करशील. तुझं या बाबतीत काय मत आहे की खरंच अशी परिस्थिती आहे का? मला नाही वाटत अशी परिस्थिती आहे. ओके. त्याला काही छोटी मोठी कारणं अवलंबून आहेत.
एक म्हणजे इंडिव्हिज्युअल फिल्म मेकर्स जे फिल्म करतायत आणि सक्सेसफुली फिल्म करतायत ते करतायतच. मला असं वाटत नाही की करत नाही आहेत किंवा त्यांच्या फिल्मला स्टँड मिळत नाही आहे किंवा त्यांच्या फिल्म्स माउंट होत नाही आहेत. ह्याच्यात सगळं मोठं कारण की इंडिव्हिज्युअल प्रोड्युसर्स जे येतात, ते जे येतात ते फक्त पैसे घेऊन येतात, विजन घेऊन येत नाहीत. सो प्रोड्युसरने प्रोजेक्टमध्ये पैसे दिले म्हणजेच प्रोड्युसरचं काम झालं असं नाही. नाहीये. देर आर गुड प्रोड्युसर्स जे सेफ्टी पिन पासून फायनल DCP पर्यंत लक्ष ठेवणारे प्रोड्युसर्स आहेत की या फिल्मला काय गरजेचं आहे आणि काय. इफ यू गो बॅक, नागराज मंजुळे एका नाईटमध्ये नाही ना क्रिएट झाला. नागराज मंजुळेने पण पिस्तुलं केली, नागराज मंजुळेने पण फॅन्ड्री केली. फॅन्ड्री कुणी केली? फॅन्ड्री झीने केली. सो नागराज मंजुळे सारखा फिल्म मेकर सुद्धा, आपण कॉर्पोरेट्स म्हणतो, कॉर्पोरेट्स काय करतं, पण फिल्म मेकर्स आणतंय की कॉर्पोरेट नवनवीन फिल्म मेकर्स आणतंय. किल्ला नावाची अविनाश अरुणने फिल्म केली. कुणी केली ती? किल्ला नावाची फिल्म झीने केली होती. अशा खूप साऱ्या फिल्म्स आहेत की कॉर्पोरेट कमर्शियल सिनेमा म्हणून पण करतं, पण चांगला सिनेमा म्हणून पण कॉर्पोरेट हेल्प आउट करतच की. त्यात काही वाईट नाहीये. आता विथ द प्रोज काही कॉन्स आहेत की कॉर्पोरेटचे, बट इट कम्स विथ एव्हरीवन. म्हणजे इंडिव्हिज्युअल मेकर जो आहे त्याचे सुद्धा कॉन्स आहेतच की, त्याला काही पर्याय नाहीये. बट इन कॉर्पोरेट तुमची फिल्म चांगली असेल अँड तुम्हाला विश्वास असेल ही फिल्म वर्क होऊ शकते, तर कॉर्पोरेट्स तुम्हाला एक प्लॅन देतात. कॉर्पोरेट सी टू इट की ही फिल्म जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचेल. कॉर्पोरेट सी टू इट की या फिल्मचा जास्तीत जास्त वाईड रिलीज होईल. कॉर्पोरेट सी टू इट की याला जास्तीत जास्त थिएट्रिकल रिलीज मिळेल. आणि स्ट्रॅटेजिकली ते अभ्यास म्हणून ते त्याच्याकडे बघतात. इट्स नॉट जस्ट एक फिल्म घेतली आणि रिलीज केली. आता तू गेल्या कित्येक काळात बघ किती सिनेमे आले आणि किती सिनेमे गेले. बिकॉज पीपल थिंक पैसे टाकले, सिनेमा तयार झाला, थिएटर मिळवलं, रिलीज केलं, झालं. पण तो एक अभ्यासाचा भाग आहे. फिल्म मेकिंग सारखाच फिल्म पोहोचवणं, डिस्ट्रीब्यूट करणं, मार्केट करणं, प्रमोट करणं, त्याला माउंट करणं ही सुद्धा अभ्यासाची गोष्ट आहे. आणि ती कॉर्पोरेट्स करतायत, इंडिव्हिज्युअल फिल्म मेकर्स करत नाहीयेत. सक्सेसफुल फिल्म मेकर्स लाईक महेश कोठारे, सक्सेसफुल फिल्म मेकर्स लाईक सचिन पिळगावकर, जे पूर्वीपासून तू म्हणतेस की 2005च्या आधी ते आजही फिल्म करतायतच की, नाही करत अशातला भाग नाहीये. मग ते कधी कॉर्पोरेट बरोबर करतील किंवा कॉर्पोरेट बरोबर करणार नाहीत, बट त्यांचं गुडविल आहे की ते त्याच्यावर करतायत. आणि त्यांनी फिल्म्स केल्या होत्या म्हणून आता काय आपली फिल्म चालेलच असं नाही. त्यांचाही अभ्यास चालूच आहे की. प्रॉब्लेम कुठे येतोय? प्रॉब्लेम इथे येतोय की जेव्हा नवीन फिल्म मेकर येतो आणि जेव्हा नवीन फिल्म मेकर एक फिल्म करायला घेतो आणि ती फिल्म केल्यानंतर तो असं म्हणतो, माझी फिल्म हे पण घेत नाहीत, ते पण घेत नाहीत, माझ्या फिल्मकडे कुणी बघतच नाही, माझ्या फिल्मकडे कुणी काही लक्षच देत नाही. बट फिल्म करणं हा एक भाग आहे, पण फिल्म करण्याबरोबरच्या ज्या गोष्टी बघाव्या लागतात हा सुद्धा शिकण्याचाच भाग आहे. तो एका फिल्ममधून येणार नाही. माझी पहिली फिल्म कुठे कॉर्पोरेट बॅक्ड होती, बट इट हिट द थिएटर्स. ती इव्हेंच्युअली एका उत्तम OTT प्लॅटफॉर्मला गेली. माझी दुसरी फिल्म कॉर्पोरेट बॅक्ड नव्हती, इट हिट द थिएटर्स. ती उत्तम पद्धतीने OTT प्लॅटफॉर्मवर सुपरहिट गेली. म्हणजे त्या फिल्म चोरीचा मामला इज नाव बीन रिमेड इन तमिळ, तेलुगू, पंजाबी, मल्याळम अँड कन्नडा. सो आम्ही 5 लँग्वेजेससाठी आम्ही ती फिल्म हे केली. सो इट इज देअर. फक्त यू हॅव टू कीप पेशन्स. आपण परत मागे चाललोय, माझ्या फिल्मला कोणी काय विचारत नाहीये असं म्हणण्यात काही अर्थ नाही. म्हणण्यापेक्षा अशी परिस्थिती थोडीफार मागे पुढे येऊ शकते, बट सेईंग एक असं सांगणं की नाही आपण मागेच चाललोय, आपलं काही खरंच नाहीये आणि असं नाहीये. येस, देर इज प्रॉब्लेम इन रिचिंग आउट, देर इज प्रॉब्लेम इन हाऊ टू गॅदर द ऑडियन्स. सगळ्यात मोठा मला असं वाटतं इंडस्ट्रीतला आपला मराठी चित्रपटाविषयीचा सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आपल्या बाजूने, ऑडियन्सच्या बाजूने असं नाही वाटतं की आपण ऑडियन्सला नर्चरच करत नाही आहोत की फिल्म बनतायत आणि बघा. सो ते नर्चरिंग सुद्धा गरज आहे. आपली काय लेगसी नाही आहे का? आपलीच लेगसी आहे खरं तर. आपलीच लेगसी आहे. सिनेमा कुठून सुरू झाला हे जर आपण पाहिलं तर आपली लेगसी आहे, ह्यूज लेगसी आहे. 1000 पद्धतीचे फिल्म मेकर्स सांगता येतील, लिरिसिस्ट सांगता येतील, पोएट सांगता येतील, सिनेमॅटोग्राफर्स सांगता येतील, एडिटर्स सांगता येतील, ज्यांनी हिंदी पण गाजवले, ऍक्टर, ऍक्ट्रेसेस, यू नेम द फील्ड अँड वी आर देअर. द ओनली थिंग इज की आपण आपल्या ऑडियन्सला नर्चर नाही करत आहोत की आपण कशा पद्धतीचे सिनेमे करतोय, आपण त्यांच्यापर्यंत नवीन वेने पोचत नाही आहोत की तुम्ही हा सिनेमा
बघा. का पाहायला पाहिजे. आपण तेच इंटरव्ह्यू देतो, आमचा सिनेमा पाहायला या म्हणतो, 4 रेडिओ चॅनल्स करतो, 4 पत्रकार परिषदा करतो, अँड देन इट्स ऑल डन. It's all done, yeah, yeah. बट इफ यू लुक ॲट अदर इंडस्ट्रीज, ते काही ना काहीतरी नवीन वेज बघतायत. दे आर लुकिंग आउट दे आर लुकिंग न्यू वेज, की आपण ऑडियन्सला कशा पद्धतीने नव्या पद्धतीने टीज करावं. मी एक जनरल उदाहरण देतो. ॲनिमल तू पाहिला असशील. हो. आता सिनेमा चांगला, वाईट, भला, बुरा, व्हॉट एव्हर इट इज, मला आवडला. ओके, व्हॉट वॉज द ट्रिक? द ट्रिक वॉज, त्यांनी ट्रेलर म्हणून एक सीनच कापून ठेवला. अनिल कपूर आणि रणबीर कपूरचा एक जो सीन आहे सिनेमात, तो अख्खा सीन घेतला आणि त्याच्या मागे पुढे व्हिज्युअल जोडले, अँड ही सेड दिस इज माय ट्रेलर. असा ट्रेलर कुणीही आजपर्यंत कापला नव्हता. ना त्याच्या आधीच्या फिल्म मेकर्सनी, ना त्याच्या नंतरच्या फिल्म मेकरने असा ट्रेलर कापला नव्हता. एव्हरीवन वॉज रनिंग बिहाइंड इम्पॅक्ट, एव्हरीवन वॉज इंजेक्टिंग बिग व्हिज्युअल्स, एव्हरीवन वॉज लुकिंग की ग्रँड बॅकग्राऊंड, ठांग ठुंग करावा, अँड लेट्स टीज द ऑडियन्स लाईक दिस, की ही जस्ट प्लेस्ड वन सीन, दिस इज द ड्रामा, ही इंटेन्सिटी आहे, दॅट्स इट. ऑडियन्स गॉट टीज्ड. आपण असे नवनवीन प्रकार करत नाहीये. आपला ऑडियन्स पण असा आहे की आपला ऑडियन्स पण इतका पोलराइज्ड आहे. आता आपला ऑडियन्स, पोलरायझेशन जे झालेलं आहे, त्या पोलरायझेशनमध्ये पूर्वी आपल्या ऑडियन्सकडे होता का मोबाईल? नव्हता. आपल्या ऑडियन्सकडे आता मोबाईल आहे, त्यांच्या मोबाईलवर वर्ल्ड सिनेमा आहे, त्यांच्या मोबाईलवर OTT प्लॅटफॉर्म्स आहेत, त्यांच्याकडे त्यांना फ्रॉम अवॉर्ड विनिंग फिल्म्स टू डॉक्युमेंटरी फिल्म्स टू इंडी फिल्म्स टू एनिथिंग इज अवेलेबल ऑन दिस डिव्हाइस, दिस सिंगल डिव्हाइस. मग आपण त्याचा वापर कधी करणार आहोत प्रमोशनसाठी? आपण कधी आपला सिनेमा त्या पद्धतीने पोहोचवण्याचा प्रयत्न करणार आहोत? अँड आय थिंक सो दॅट इज वॉट corporate is also trying to do. Yes, there will be hierarchy, there will be some pros and cons. हे असणारच आहे, पण तुम्हाला प्लेटवर तर वाढलेलं मिळणार नाही. मला तर मिळालेलं नाही प्लेटवर वाढलेलं. मला असं आयुष्यात वाटलं नव्हतं की कुठल्या तरी कॉर्पोरेट बरोबर मी काम करेन, त्याचा रायटर असेल, डिरेक्टर असेल, त्याचा ऍक्टर असेल, आणि मला त्याचे चांगले पैसे मिळतील आणि माझा सिनेमा माउंट होईल, असं मला वाटलं नव्हतं. मी खूप घासली आहे त्याच्यासाठी, आणि मी ती घासत इथपर्यंत आलोय. सो मी एवढं घासत इथपर्यंत आलोय, तर आय डिझर्व इट. आणि हुएवर डज इट, एव्हरीवन डिझर्व्स इट. म्हणजे आय टोटली अग्री विथ यू. आय टोटली अग्री. मला पण हे सांग की ऑडियन्स नर्चर याच्याबद्दल तू म्हणत होतास, सो तू ते या रेफरन्समध्ये म्हणत होतास की ऑडियन्सला टीज अट्रॅक्ट कसं करायचं या दृष्टीने तू म्हणत होतास. पण सिनेमाचा ज्या पद्धतीने तू अभ्यास करतोस आणि हे करतोस, तर तुला एक जे पूर्वी म्हणायचं बघ, जेव्हा आपण पासआउट झालो तेव्हा, की एक मराठी सिनेमा अवॉर्डसाठी करतात किंवा रिवॉर्डसाठी करतात. सो काही सिनेमे असतात जे पैसे कमावतात, काही सिनेमे असतात जे अवॉर्ड्सच फक्त कमावतात. सो तू वैयक्तिक आतापर्यंत जे काम केलेलं आहेस ते रिवॉर्ड चांगल्या पद्धतीने मिळालेलं आहे. पण असे बरेच मेकर्स आहेत की जे अवॉर्ड चा कंटेंट बनवतात, तर तसा कंटेंट तू बघतोस का? म्हणजे मला असं वाटतं मी तसाच कंटेंट बघतो. ओके. मला सर्व पद्धतीचे एकतर सिनेमे बघायला आवडतात. पण आता तू विषय काढलायस, तर आता आम्ही गोदावरी एकत्र केलाच की. राईट. आता आम्ही गोदावरी, आम्हाला कुठे काही त्याच्यात रिवॉर्डचं किंवा काय, मी तुला विचारलं आणि मग माझ्या लक्षात आलं की अरे, कारण आम्ही गोदावरी सिनेमा करण्यासाठी आम्ही सिनेमा केला ना, काहीतरी त्याच्यातनं आम्हाला फायनान्शियल फायदा होईल, जितेंद्र जोशी त्याचा प्रोड्युसर आहे, त्याला पैसे मिळतील, हा आमचा लुकआउटच नव्हता. चांगला सिनेमा करायचा, आम्ही चांगला सिनेमा केला. त्याच्या आधी मी हलाल नावाचा सिनेमा केला होता. मी टाइमपास टू नंतर इमिजिएटली पहिला साईन केलेला सिनेमा हा हलाल आहे. सो टाइमपास टू वॉज कम्प्लीट कमर्शियल, आणि हलालमध्ये मी ॲब्सल्युटली म्हणजे त्याच्यातनं गाणी आणि अत्यंत राजन खान यांची कथा आणि स्टेट अवॉर्ड्स त्याला मिळाले, नॅशनल अवॉर्ड, शिवाजी लोटन पाटीलला नॅशनल बेस्ट डायरेक्टर मिळाला. सो मी तशा पद्धतीचाही सिनेमे करत आलो. मी हम्पी सारखा एक प्रकाशचा सिनेमा केला, मी सायकल सारखाही सिनेमा केला की ज्याच्यातही गाणी नाही आहेत, काही नाही आहेत, पण एक डिसेंट चांगला सिनेमा आहे. अवॉर्ड मिळो न मिळो, पण आय एम पार्ट ऑफ गुड फिल्म्स. ॲट द सेम टाइम मी अशा पद्धतीच्या सिनेमात सुद्धा आहे की जिकडे मला मजा करायला मिळते ॲज अन ॲक्टर, जिकडे मी फार डोकं चालवत नाही. कारण त्या सिनेमात जर तसं अपेक्षित असेल तर ते मी तसं करतो, काम करणं अपेक्षित आहे मला. मी तिकडे माझे
मी काय सिनेमाकडे कसा बघतो आणि मी कसं आलं पाहिजे सिनेमाकडे, ते बॅगेज मी घेऊन येत नाही आणि आलं नाही पाहिजे. राईट सो मी टोटली दॅट इज व्हॉट आय सेड आधी, की आय जस्ट वॉन्ट टू बी ऑन द रेझर एज. म्हणजे मला पॉसिबल आहे की मी पूर्ण कमर्शियल सिनेमे करू शकतो, मी पूर्णपणे मी टेलिव्हिजन प्रोड्यूस करू शकतो. मला पॉसिबल आहे आता टेलिव्हिजन प्रोड्यूस करणं, एखादा शो किंवा काय करणं, फायनान्सर्स एकत्र आणून आणि मी पैसे कमवणं मला शक्य आहे. मी डेली सोप करणं मला शक्य आहे. मी नॉन फिक्शन शो करणं मला शक्य आहे. मला थोडेफार मी अप्रोच झालं तर मला थोडेफार कमी पैसे देतील तरी मला करणं ते शक्य आहे. पण बाय चॉईस मी ते करत नाहीये. आय वॉन्ट टू बी ऑन दॅट रेझर एज, की मी चांगल्या सिनेमाचाही भाग आहे आणि मी कमर्शियली सुद्धा सक्सेसफुल आहे. समटाइम्स इट पिंचेस माय pocket, but that's fine, I mean. Right. I agree. So in all of this, जो दर्शन तू स्वतःला, म्हणजे कारण तू म्हणालास की या शहराचा रेटा एवढा आहे आणि आपली इंडस्ट्री इज अ फाईन बॅलन्सिंग गेम, तर तुम्हाला करावंच लागतं, नाही तर यू आर थ्रोन आउट. आयदर यू आर थ्रोन आउट और यू आर टेकन सो इन की तुम्हाला स्वतःचं काही राहतच नाही. तर मी प्रियदर्शन जाधव आहे हे तू स्वतःला लक्षात आणून देण्यासाठी तू काय करतोस? नाही, एकतर आई बाबा कोल्हापूरला असल्यामुळे माझं बऱ्यापैकी तिकडे अजूनही जाणं येणं आहे. दुसरी गोष्ट, आमच्या घरी असं कधीच नव्हतं की अरे सिनेमात आला आणि आता बघाच आणि आता, किंवा त्याच्याबद्दल लोकांना बोलवणं किंवा त्याच्याबद्दल असं काहीतरी एक सेलिब्रेट करणं, हाईप करणं, असं घरी कधीच काही नव्हतं, आत्ताही नाहीये. त्यामुळे ते मला असं वाटतं ते माझ्यात इनहेरंटली आहे. मला जर एखाद्या सिनेमात सांगितलं किंवा एखाद्या प्रोजेक्टमध्ये सांगितलं तू तुझा मेकअप मन आणू नकोस, मी नाही आणत. किंवा शक्यतोवर अजून सुद्धा मला पॉसिबल आहे सगळीकडे कारने जाणं, पण शक्यतोवर मला माणसं समजण्यासाठी मी ट्रेनने प्रवास करतो, बसने प्रवास करतो. आणि मी कोल्हापूरशी तशी मेंटली नाळ जुळवून आहे. आणि एक सगळ्यात महत्त्वाची गोष्ट करतो ते म्हणजे माझ्या क्षेत्रापेक्षा वेगळ्या क्षेत्रातले किंवा ज्या क्षेत्राशी कनेक्टेड नसणाऱ्या लोकांशी मी खूप टचमध्ये असतो. त्यामुळे मला थोडंसं एक ब्रीदर पण मिळतो या सगळ्यातून बाहेर पडायला. आणि मला ते गंमत पण वाटते त्याची, की आपल्या क्षेत्राव्यतिरिक्त इतर अशी असंख्य क्षेत्र आहेत की ज्याच्याबद्दल आपल्याला माहिती नाही, ती माहिती मिळते आणि थोडंसं ऑब्जेक्टिव्हली मी बघतोच. मला माहिती नाही हा आय किंवा ही नजर हळूहळू डेव्हलप झाली का ती होती माझ्यात, पण मी म्हणजे अवॉर्ड मिळालं तरी मी प्रचंड सेलिब्रेट करत नाही. मला खूप कमर्शियल सक्सेस मिळालं तरी मी ते खूप ब्लो अप करत नाही. मी ते त्यावेळेपुरतं तिथे ठेवतो आणि आय जस्ट गेट आउट ऑफ इट. त्यामुळे मी टेलिव्हिजनवर दिसत नाही, मी फेमस नाही, बापरे माझे फॉलोअर्स वाढत नाही आहेत, बापरे माझं इंस्टाग्रामला मला अजून ब्लूटिक नाहीये, बापरे मी फेसबुकवरच नाहीये, मी फोटोशूट्स करत नाहीये. थोड्याफार प्रमाणात मी ॲग्री पण करतो ते केलं पाहिजे, काही प्रमाणात मी म्हणतो मला ते आत्ता नेसेसरी वाटत नाही. आय एम मोर इन टू माय स्पेस, माय रायटिंग. मला जे सिनेमे करायचे, मला जी कामं करायची आहेत त्याच्यातच असतो मी जर प्युअरली ऍक्टर असतो, फक्त मी ऍक्टिंग करत असतो, देन आय वुड सजेस्ट की हे सगळं केलं पाहिजे. राईट, 100% केलं पाहिजे. पर्याय नाही आहे काय त्याला, कारण तुम्ही ऍक्टर आहात. पण तुम्ही रायटिंग डिरेक्शन करू शकता आणि तुम्ही ऍक्टर आहात. तर मला खूप माझा वेळ वेगवेगळ्या कामांमध्ये पण डिवाइड होतो, नाही होत असं नाही. सो मी त्याच्यातून स्वतःला बाहेरही ठेवतो. मला सिनेमाचा कंटाळा आला तर मी नाटक करतो, मला नाटकाचा कंटाळा आला मी सिनेमा करतो. कंटाळा म्हणजे कंटाळा या अर्थी नाही, कंटाळा या अर्थी की आता वेगळं काहीतरी. हा म्हणजे काय होतं, 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 सलग सिनेमे करण्यात मला इंटरेस्ट नाहीये. मला असं वाटतं की एक सिनेमा केला, 2 केलं तर एक गॅप जातो, मग एक व्यवस्थित वेळ घेऊन सिनेमा केला, मग मी एखादं नाटक डिरेक्ट करेन. मी त्या सगळ्या प्रोसेसमधनं बाहेर येईन, तर मला नवीन एक पर्स्पेक्टिव्ह सुद्धा मिळेल की आता परत एक लिजरने सिनेमा करता आला. बेसिकली तू स्वतःला रिचार्ज करत राहतोस, राईट? हा म्हणजे ते करणं गरजेचं आहे, नाहीतर मग अवघड आहे. नाहीतर मग करतोय सिनेमे. मग लेट्स टॉक अबाउट सोशल मीडिया ना दर्शन. तू नाही आहेस ऍक्टिव्ह सोशल मीडिया? फार नाहीच आहे. फेसबुकवर तर मी नाहीच आहे. लास्ट 4-1 वर्ष मी फेसबुकवर नाहीये.
आणि इंस्टाग्रामवर पण मला मूड येईल तेव्हा असं मला थोडंसं खूप माझे काहीतरी मित्र आणि सगळे कलिग जे म्हणतात की मूर्ख आहेस तू, हे रील करत नाहीस, केलं पाहिजेस. पण ठीक आहे, म्हणजे केलंही पाहिजे, नाही असं नाही. पण मला असं वाटतं मी त्या बाबतीत थोडा अजूनही मी त्या बाबतीत आळशी आहे. मला ते रोज उठून काहीतरी पोस्ट करा आणि रील बनवायचा मला जरा थकवा येतो. माझं सायकोलॉजिकली मी ह्या झोनमध्ये जातो की जाऊ दे ना, मी हे लिहिलेलं आहे ते परत एकदा वाचतो आणि त्याचं पुढे काहीतरी त्याचं. करतो, किंवा माझं हे सिनेमाचे 4 पॉईंट काढायचे ते करतो. सो मग ते त्याच्याकडे माझं थोडं दुर्लक्ष होतं. रादर आळस आणि दुर्लक्ष अशा दोन्ही गोष्टी आहेत. पण आय थिंक इट इज गुड. मी का म्हणते माहितीये की त्याच्यामुळे तू ट्रेंडमध्ये वाहवत जात नाहीयेस. एक हां. आणि दुसरी गोष्ट अशी की तू जे म्हणालास की मी कलाकार म्हणून, दिग्दर्शक म्हणून, लेखक म्हणून जे स्वतःवर काम करत राहतो, तुझी जर मेंटल स्पेस तू या कामासाठी दिलीस तर ती तुला तिकडे कमी पडेल ना रे. करेक्ट. आणि मला ते रायटिंग आणि डायरेक्शनचं काम करणं मुळात मला आनंद मिळतो. सो जोपर्यंत ते होतंय तोवर माझं मग मी ह्या वाटेलाच येत नाही मग तसं. राईट. लेट्स टॉक अबाउट युअर फॅमिली. येस. कोणालाच माहिती नाहीये तुझ्या फॅमिलीबद्दल दर्शन. मी एक तर काय आहे, तू केस काळे केलेस, थोडं वजन कमी केलंस की तू अजूनही दगडू दिसतोस. करेक्ट. त्याच्यामुळे तुला बायको आहे, मुलं आहेत, हे कोणालाच माहिती नाही. आहे ना. माझं आणि वैभवीचं लग्न 2008 साली झालं. मी मुंबईत आल्यानंतर 5-7 वर्षानंतर भेट झाली. ती पण ऍक्टिंग करायची इंटर कॉलेजिएटला, मुलुंड कॉलेज ऑफ कॉमर्स कडून. पण इव्हेंच्युअली तिला हे लक्षात आलं की एवढी इन्सिक्युरिटी तिला काही झेपणार नाही असं तिला वाटलं. शी इज इन टू बँकिंग. मला 2 मुलं आहेत. माझी मोठी मुलगी आत्ता 8वीत आहे आणि माझा धाकटा मुलगा आत्ताच एक 4 वर्षांचा आहे. सो वैभवीच्या घरी लग्नाच्या आधीपासून माझं असं कॅज्युअली जाणं येणं होतं. आणि मला असं वाटतं मला बाय चॉईस हे जे काम करायला मिळतंय किंवा मला हे जे स्वातंत्र्य मिळतंय, मला ज्या पद्धतीने काम करायचंय त्याच्यात मी शेअर म्हणणार नाही, कारण वाटा म्हटलं की मग 50% मी परत माझ्याकडे घेतो. पण ते संपूर्ण क्रेडिट वैभवीचं आहे. आणि ती बँकेत असल्यामुळे क्रेडिटची तिचा खूपच म्हणजे ती तुमचा क्रेडिट स्कोर मॅनेज करते बेसिकली. सो माझे कधी फायनान्शियल प्रॉब्लेम आलेले आहेत आणि मी खूप फायनान्शियल डिच मध्ये आहे आणि माझे फार फायनान्शियल प्रॉब्लेम होत आहेत असं फार रेअरली झालेलं आहे. राईट. म्हणजे मला हेही मला आठवते की खूप सारे वर्ष वैभवी कमवत होते आणि मी काहीच कमवत नव्हतो. बट वी सेल थ्रू दॅट. म्हणजे असं सगळं होतं. आणि वैभवीच्या घरचेही खूप छान आहेत, माझ्यासारखेच आहेत. फार मी फॉर्च्युनेट आहे. मला कुठल्याही पद्धतीने कसल्याही पद्धतीचं कसलंही फॅमिली प्रेशर सच नाही आहे की हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, हे केलं पाहिजे, असं काही नाही. ज्या काही माझ्या ड्युटीज आहेत त्या मी थोड्याफार करायचा प्रयत्न करतो. पण घरी सुद्धा खूप छान वातावरण आहे. माझ्या मुलीबरोबर सुद्धा माझं नातं जवळजवळ मित्रासारखंच आहे, जे किंवा वैभवीचंही. आमच्याबरोबर ती अशा गोष्टी शेअर करू शकते जी नॉर्मली मुलं शेअर करू शकत नाहीत. तर तिचं डीपेस्ट सिक्रेट सुद्धा माझी मुलगी माझ्याबरोबर शेअर करू शकते. मी वाढलोय सुद्धा अशा वातावरणात की आमच्या घरी आई वडिलांनी कधी आम्हाला कुठल्याही गोष्टीसाठी फोर्स नाही केलं. बरोबर. कुठल्याही गोष्टीसाठी, आय एम सेइंग कुठल्याही गोष्टीसाठी कधीही काही फोर्स नाही केलं की ह्या गोष्टी व्हायला पाहिजेत आणि ह्या नाही तर हे असं नाही, असं कधीही नाही. एकच गोष्ट आई नेहमी मग लेटर तिच्या बोलण्यात असं मला जाणवत गेलं. आधी ती थेट बोलायची नाही, हल्ली ती थेट बोलू लागली की तू काही कर पण तू पॉलिटिक्समध्ये जाऊ नकोस किंवा राजकारणात जाऊ नकोस, असं ती आत्ता ती बोलू लागली आहे. कारण प्रॉबब्ली तिला लक्षात आलं असावं की आय वॉज ऑलवेज इन्क्लाइंड टू पॉलिटिक्स ऑल्सो. म्हणजे अगदी 7वी 8वीत कोल्हापुरात असल्यापासून मी पॉलिटिकल रॅलीज अटेंड केलेल्या आहेत. मला ते फार गंमत वाटायची. मी कॉलेजमध्ये आल्यानंतर माझे मित्र GS होते, मी कल्चरल सेक्रेटरी होतो. मी पॉलिटिकली खूप कॉलेज पॉलिटिक्समध्ये पण मी खूप ऍक्टिव्हली इन्व्हॉल्ड होतो. आणि त्याच्यानंतर पॉलिटिकल गोष्टींबद्दलचं म्हणजे काय वाचनाची पण गोडी लागली ना, पॉलिटिकल वाचनाची पण गोडी निर्माण, तुम्हाला ते आवडावं लागतं, नाहीतर ते फार बोर आहे, नाहीतर मग हे काय वाचायचं असं होतं.
पण ते वाचन सुद्धा माझं अधूनमधून आत्ता सुद्धा मी बऱ्यापैकी गोष्टी फॉलो करतो, काय होतंय काय नाही होतंय. सो तेवढी एक गोष्ट सोडली तर मग माझ्या घरून असं कधी काहीच प्रेशर काहीच नव्हतं, नाही. कुठल्याच गोष्टी. राईट. आता तूच विषय काढलायस पॉलिटिक्सचा, तर मला सांग की जनरली बोलूयात आपण. मला हेही जाणून घ्यायचं नाही तुझे पॉलिटिकल इन्क्लिनेशन्स काय आहेत, पण मला एकच प्रश्न तुला विचारायचा आहे की सध्याची जी महाराष्ट्रातली राजकीय परिस्थिती एकंदर झालेली आहे, ते बघितल्यावर अस्वस्थ व्हायला होतं का? डेफिनेटली कुठल्याही सेन सुजाण माणसाला अस्वस्थ व्हायला हवं. तुम्ही अस्वस्थ होत नाही म्हणजे काहीतरी गडबड आहे. मग ते मी, माझी फॅमिली, माझं काम आणि एवढं झालं आणि मग आय जस्ट डोंट केअर अबाउट इट. नॉर्मली असं असतं, प्रत्येक घरात असतं. माझ्याही घरात आहे, मी त्यांच्यापेक्षा वेगळा नाहीये. माझ्याही घरात आहे. म्हणजे बघा, माझ्या फॅमिलीत असं नाही आणि दुसऱ्यांच्या असं नाही म्हणत आहे. माझ्याही फॅमिलीत ते की नको त्या भानगडीत पडू, कशाला तुला त्या भानगडीत पडायचं वगैरे, असा एक व्ह्यू असतो. पण तुमचा पॉलिटिकल व्ह्यू असला पाहिजे. आपण ह्या देशात टॅक्स भरतो, आपण ह्या देशात राहतो आणि आपण जिथे राहतो तिथे आपण काहीतरी कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे ना. म्हणजे अगदी तुम्ही पॉलिटिकली नेतेच व्हा आणि तुम्ही, असं माझं म्हणणं नाहीये, पण तुम्ही पॉलिटिकली ऍक्टिव्ह असलं पाहिजे, तुमचा व्ह्यू असला पाहिजे, तुमचं मत असलं पाहिजे आणि थोड्याफार प्रमाणात तुम्हाला ते मांडताही आलं पाहिजे. त्याच्यात काही वेळेला माणसं दुखावतात, दुरावली जातात. मधल्या काळात तर माझ्यापासून खूप सारे माझे मित्र पॉलिटिकल व्ह्यूज वेगळे असल्यामुळे खूप सारे मित्र दुरावले. राईट. मला त्याचं खूप वाईटही वाटतं की हे काही कारण नसलं पाहिजे मित्र म्हणजे मैत्रीमध्ये ते यायला नको. राईट. मग एका पॉइंटला असं वाटतं की मित्र होते का मग ते आपले, असे सुद्धा मनात प्रश्न येऊ लागतात. पण कोरमध्ये तर वाटतं ना, मित्र तर होते ना, म्हणजे ते जे दिवस जे आम्ही एकत्र होते ती मैत्रीच होती ना. नाहीतर तेव्हा तर काही पॉलिटिक्स नव्हतं. करेक्ट. पण तुमचं मत असलं पाहिजे आणि परिस्थिती अस्वस्थ करणारी 100% आहे. ज्या पद्धतीचं राजकारण आपल्या आसपास घडतंय, हे काही सामान्य माणसाकडून स्वीकारण्यासारखं राजकारण आहे असं मला वाटत नाही आणि सामान्य माणूस ते कधी स्वीकारत नाही. राईट. तो योग्य वेळेला दणका देतो आणि सामान्य माणूस दणका देतो, या गोष्टीवर माझा ठाम विश्वास आहे. नक्कीच. राजकीय मतभेद असू शकतात, राजकीय मतमतांतर असू शकतात, पण आता इट इज जवळजवळ लोक एकमेकांच्या घरात घुसून आता मारतील की काय एकमेकांना इथपर्यंत पोचलेलं आहे आणि सुरूच झालेलं आहे. म्हणजे आता ते तिथपर्यंत आलेलं आहे. राईट. वैयक्तिक टीका टिप्पणी आता, म्हणजे मला असं वाटतं की इतकं ते आता खाली गेलेलं आहे, वैयक्तिक पातळीवर येऊन सगळं इतकं ते विचित्र झालेलं आहे आणि ते सर्व बाजूने झालेलं आहे. म्हणजे ते पॉलिटिकल पार्टीज, पॉलिटिकल ॲस्पिरेशन्स असलेले, त्या पॉलिटिकल ॲस्पिरेशन्स असलेले काम करणारे लोक, पॉलिटिशियन्स, त्यांच्या आसपास निगडीत असलेल्या फॅमिलीज, आणि ते इतकं खाली गेलेलं आहे आता की एक फार इंटरेस्टिंग स्टेटमेंट आहे की इट स्टार्ट्स विथ हिस्ट्री अँड टर्न्स विथ फार्स. म्हणजे इतिहास म्हणून आपण त्याच्याकडे बघायला लागतो, आपल्या बरोबर असं झालं आणि इव्हेंच्युअली इट इज फार्स. आपण हसायला लागतो त्याच्यावर, कारण आपल्याकडे पर्याय नाही आहे. हसण्याशिवाय आपल्याकडे पर्याय नाही. प्रत्येक फॅमिलीत ही चर्चा होत असते, अरे हे काय आहे, हे आता काय नवीन झालं, अरे हे कुठे गेले, अरे हे कुणाबरोबर आले, अरे हे तर झालं, अरे हे. सो आता लोक हसू लागलेत त्याच्यावर. आणि जेव्हा हिस्ट्रीचा फार्स होतो ना, दॅट इज अन अलार्मिंग सिच्युएशन. रिअली इतिहासाचा फार्स होण्यासारखी दुसरी अलार्मिंग सिच्युएशन नाहीये. हिस्ट्रीचा फार्स होऊ लागलेला आहे. आणि आपल्या हिस्ट्रीचा म्हणजे मी पास्ट मध्ये जात नाहीये, 50-100 वर्ष मागे जात नाहीये, अगदी 10 वर्षांपूर्वीचा, 15 वर्षापूर्वीचा सध्या सगळं फार्स होऊ लागलेला आहे. सो त्याचा त्रासही होतो. पण रायटर म्हणून किंवा आर्ट फॉर्म मध्ये काम करणारा माणूस म्हणून सुद्धा फार तिरक्या पद्धतीने त्याच्याकडे बघितलं जातं. अनफॉर्च्युनेटली ते मी स्क्रीनवर मांडू शकत नाही. मी असा एक सिनेमा लिहिलाय, तो जर मी सिनेमा केला तर माझा खूनच होईल.
नाही नाही नाही, दर्शन तू आम्हाला हवायस. नाही तरी मी करेन तो सिनेमा, म्हणजे पेपरवर तरी करेन, पेपरवर मी वाचायला देईन ना लोकांना. बरं, मग आता त्यांचं मला त्यांना व्हिज्युअलाइज करून शूट करू दे त्यांच्या मनात. पुस्तक काढतो त्याचं बेस्ट. मी तुला काय म्हणते की हे तर ठीक आहे हा, आणि कोण आता निवडणुका आहेत, कोण निवडून येणार आहे, कोण नाही येणार आहे वगैरे वगैरे, हे सगळे विषय बाजूला. तरी एक नागरिक म्हणून, तू मुंबईत राहतोयस, महाराष्ट्रात आपण आहोत, एक नागरिक म्हणून अशा कोणत्या 3 गोष्टी ज्या तुला असं वाटतात निकडीनी, हुएव्हर इज रुलिंग, जे कोणी शासनकर्ते आहेत त्यांनी या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे? मला अगदी प्रामाणिकपणे आणि खरं, म्हणजे अगदी खरेपणाने हे वाटतं की मुंबईकडे लक्ष दिलं पाहिजे. एक का मी सांगतो, आर्थिक राजधानी देशाची, सर्वाधिक टॅक्स इकडनं भरला जातो, उत्तम पद्धतीने नियम पाळणारे लोक आहेत. मुंबईत फार रेअरली असं दिसतं की हेल्मेट घातलेलं नाहीये, सीट बेल्ट लावलेलं नाहीये. हजारो करोडो लोक ट्रेनने जातात. इफ यू लुक ॲट द रेशिओ ऑफ ॲक्सिडेंट तरी तो कमी आहे, शिस्तबद्ध पद्धतीने आणि त्या मानाने त्यांना अत्यंत थर्ड क्लास सोयी मिळतात. खरंय. मुंबईच्या तू बाहेर पडलीस की लोक पोलिसांना दम देतात, घालत नाही हेल्मेट, काय करायचं ते कर. खरंय. येणार रॉंग टर्न, यू टर्न मारून येणार, रॉंग बाजूने येणार, काय करायचं ते कर. आणि तिथे काहीच कोणी कुणाला विचारत नाहीये, सगळं उत्तम चाललेलं आहे. मुंबईच्या माणसाने टॅक्स भरायचा, मुंबईच्या माणसाने नियम पाळायचे, मुंबईच्या माणसाने सगळं सहन करायचं, आणि सुखसोयी मात्र काहीच नाहीयेत. ते मिळाले पाहिजेत मुंबईला. इट्स हाय टाइम की ते मुंबईला मिळालं पाहिजे, मुंबईतल्या माणसाला मिळालं पाहिजे. मुंबईतल्या माणसाला मिळालं पाहिजे याचा अर्थ असा की जसं ते मिळतंय तसं ते मुंबईतल्या माणसाने सुद्धा ते जपलं पाहिजे. जेव्हा मेट्रो आली तेव्हा घरी लोकांच्या घरात चर्चा व्हायच्या की अच्छा लाईनमध्ये उभे राहतात लोक, हो लाईन मधनं जातात, हो डिसेंटली, अच्छा हो तिकडे लोक आहेत ते तुम्हाला लाईन मध्ये पाठवतात. लोक जातात ना मेट्रोमध्ये. लोक आता पीकर्स मध्ये सोड, म्हणजे पॉप्युलेशनच इतकं आहे की रेटारेटी इव्हेंच्युअली होतेच. पण आल्या एसी ट्रेन, म्हणजे तुम्ही जर त्यांना दिल्यात सुखसोयी सुविधा दिल्यात तर मुंबईकर तो पाळणारा माणूस आहे, असं एक मला वाटतं. दुसरी गोष्ट, माझे खूप सारे असे मित्र आहेत छोट्या छोट्या सेक्टरमध्ये काम करणारे, जे असं म्हणतायत की आता विकतो सगळं, आता नको शेती. सो मला असं, आता मी तर फारच उल्लू आहे या बाबतीत, मला शेतीतलं काही कळत नाही, मला शेती करता येत नाही. मी ते शिकावं लागतं, ते पण शिकावंच लागतं इव्हेंच्युअली. म्हणजे तर त्यांच्यासाठी पण काहीतरी एक मेजरली काहीतरी आपण, म्हणजे शेतकऱ्यांच्या मुलांना मुली मिळत नाहीयेत. शेती हे अत्यंत डाऊन मार्केट समजलं जातं. जो देश शेतीप्रधान देश म्हणून, शेतकरी म्हणजे राजा तो, असं आपण ज्याला म्हणतो, तो आता एकदम डाऊन मार्केट झालाय असं त्यांची लग्न होत नाहीयेत. म्हणजे उपाययोजना आणि ह्यातून सूट आणि त्यातून टेम्पररी बेसिसवर सगळ्या गोष्टी, अशा फिलिंग असं येतं. मला त्यातलं कळत नाही, त्यामुळे मी काय केलं पाहिजे हे फार सांगू शकत नाही, पण टेम्पररी बेसिसवर सगळं होतंय. टेम्पररी मलमपट्टी होते. काहीतरी एक ठोस काही गोष्टी केल्या पाहिजेत, ज्या पूर्णपणे कुठे कुठल्या कोरडवाहू शेती आहे, जमीन आहे, कुठे कुठली सुपीक जमीन आहे, कुठे काय प्रॉब्लेम्स आहेत हे लोकेट करून जोरदार कामाला लागलं पाहिजे त्याच्यासाठी. आणि गमतीचा भाग, छोट्या छोट्या संस्था उभ्या राहत आहेत आणि छोट्या छोट्या संस्था ते काम करतायत आणि करतायत जोरदार काम, असं नाही कर म्हणत कुणी की आणि भरपूर काय काय इनोव्हेटिव्ह आयडियाज, या ऑन्टरप्रेनर्सशी बोलून नवनवीन आयडियाज काढून काय काय त्याच्यातून करता येईल ह्याच्यासाठी लोक झटतायत. पण मला असं वाटतं सरकारच्या बाजूने खूप मोठा पुश तिकडे देणं गरजेचं आहे, की नाहीतर आपण फार वेगळ्या पद्धतीने अडचणीत येऊ. आपण फार वेगळ्या पद्धतीने अडचणीत येऊ आणि ती फार चांगली साईन नसेल. ते कुठल्या दिशेला जाईल
लोक म्हणजे माझ्यासाठी हे व्हिज्युअलच इतकं भयानक आहे की की एक शेतच शेतकरी नाहीये. वैतागतो आणि एक टेम्पो घेऊन येतो आणि सगळे टोमॅटो रस्त्यावर टाकतो आणि म्हणतो मरू दे ते सगळं पिकवलेलं, काही भावच नाही तर मला एकदम कसं तरी Of होतं. म्हणलं course, अरे हे yeah. असं कसं, म्हणजे असं बरोबर नाही हे. तर ते त्रास देणारं आहे. तर त्याचं काहीतरी एक फार चांगल्या पद्धतीने व्हायला पाहिजे. आणि तिसरा भाग असा मला की एवढं यंग टॅलेंट आहे आपल्याकडे, सर्व क्षेत्रात आपल्याकडे इतकं 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 यंग टॅलेंट आहे, पण तरीही मोठा ब्रेन ड्रेन आहे. हम्म. लोकांना हे फिलिंग येता कामा नये की मी नाही आहे आता देशात राहत, मी जातो दुसरीकडे. हम्म. लोक मला नाही इथे मला काही कंटाळा आला, मला हे काय आवडत नाहीये, हम्म. मी जातो दुसरीकडे. हे काही फार बरं लक्षण नाही आहे. मला हे नाहीये. फिलिंगच बरोबर. बरं. हम्म. माझ्या एका मित्राचा किस्सा आहे, मी नाव नाही घेणार त्याचं कारण तो खूप फेमस आहे मित्र हम्म. माझा. हम्म. आपल्या क्षेत्राशी तो कनेक्टेड आहे पण नाही पण, ओके. आणि लेगसीने कनेक्टेड आहे, म्हणजे त्याची फॅमिली लेगसीने कनेक्टेड आहे या Okay. क्षेत्राशी. हम्म. त्या माझ्या मित्राला एक मोठा भाऊ एक मोठी बहीण. तर तो मोठा भाऊ त्याचा डॉक्टर, आणि तो ट्रेनने चालला होता एकदा, आणि काहीतरी सीटवरनं काहीतरी बारीकसं काहीतरी झालं आणि त्याला मारलं बेदम. ऐक. तर तो घरी एवढा शॉक मध्ये आला, तो पूर्ण फुटला होता, असं सगळं लागलं होतं सगळं. आणि तो म्हणाला इट्स ओके, तो म्हणाला काहीच प्रॉब्लेम नाही. तो शिकला इकडे, ही पॅक्ड हिज बॅग अँड ही वेंट टू US अँड ही हॅज नेव्हर रिटर्न बॅक. आणि तो म्हणाला मला नाही, मी इथे सूट नाही होत, आय एम नॉट मेड फॉर यू. राईट. प्रॉबेबली माझ्यातच प्रॉब्लेम असेल. आणि तो म्हणाला मला नाही आहे असं लाईफ लीड करायचं, मला माझ्या पद्धतीने लाईफ लीड करायचं. हे नुसतं एक उदाहरण आहे. असे कितीतरी लोकांचं काय, खूप म्हणजे आहे. मग काय, म्हणजे असं केवढ्या अडचणी असतील त्या युथ समोर. अगदी. साध्या साध्या परीक्षांमध्ये जर आपल्याकडे घोळ I होणार know. असेल तर काय, म्हणजे आता त्याला काही म्हणजे म्हणजे ते- इनफॅक्ट आपण जे मगाशी म्हणत होतो की आपण जेव्हा 10वीत होतो तेव्हा पेपर फुटले होते, आजही तीच तेच परिस्थिती आहे यार. परिस्थिती म्हणजे आहे. आपण तर काही ते शिकतच नाही तर आपल्या ते काय ह्याच्यातून. आपण आपण इव्हॉल्व्ह करायचं असेल तर आपल्याला आपल्या छोट्या छोट्या शहरातून बाहेर पडावं लागणार. आपल्याला आपल्या नवीन गोष्टी त्या तरुणाला शोधाव्या लागणार, आणि पर्याय नाहीये त्याला काही पर्याय नाही. व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू, व्हेरी ट्रू. आणि एक असं वाटतं की छोटी शहरं जी आहेत, जी मोठी ज्या मोठ्या शहरांमध्ये कन्वर्ट होतात. होऊ शकतात, त्यांना त्यांची फुल पॉवर दिली पाहिजे. नागपूर सारखं शहर आहे, औरंगाबाद सारखं शहर आहे, अहमदनगर सारखं शहर आहे, नाशिक सारखं शहर आहे, कोल्हापूर, ही शहरं मोठ्या सिटीजमध्ये जोरदार होऊ लागलेत, नाही असं नाही. पण एक मुंबई शहरावर सगळा भार आणि बाकी सगळीकडे असं नाही. ती नाही, शहरं हां. सुद्धा डेव्हलप व्हायला पाहिजेत. महाराष्ट्राच्या दृष्टीने ते जबरदस्त होईल. राईट, राईट, राईट. आय टोटली अग्री. ऑन अ सिरियस नोट, सॉरी, ऑन अ लाइटर नोट ऍक्च्युली, तुझं कवितांचं वाचन कितपत आहे? फार वाईट आहे. फार वाईट आहे. हो, फार वाईट आहे. मी जितेंद्र जोशीला असा एकदा फोन केला होता की मला कविता कशी वाचावी किंवा कविता कशी समजावी, त्याचं रसग्रहण कसं याचं ट्रेनिंग तर दे ह्याचं मला. मला सांग बाबा काहीतरी. मला ते समजतच नाहीये. तर तो म्हणाला की नाही, सोपं असतं, तू छोट्या छोट्या कवितांपासून सुरू कर. एकदम जडजड कविता घेतलंस तर तुला डेफिनेटली काही कळणार नाही. बरोबर. पण मला आवडतात, म्हणजे आवडू लागलेल्या आहेत कविता. नाही आवडत अशातला भाग नाही, पहिल्यापासूनच आवडतात. पण ते कधी कधी असं होतं ना की खूप अटेंटिव्ह मला राहावं लागायचं. म्हणजे मला फोबिया आहे की काय अशी मला एका पॉईंटला भीती वाटू लागली. कारण कुणी कविता करायला लागलं की मी रेस्टलेस होतो. कुणी आपल्याला ते कळेल आणि लोक वाह म्हणतात आणि आपल्याला काय कळलंच नाही असं होतं माझं. ते रायटिंग बाबतीत होत नाही, कादंबरी बाबतीत होत नाही, कथे बाबतीत होत नाही, नाटक सिनेमाच्या बाबतीत होत नाही, पण कविते बाबतीत थोडंसं होतं. अशी धास्ती बसते थोडीशी मनात. मग जितेंद्र जोशीला पकडायचं, स्पृहा जोशीला पकडायचं, इकडे गुरु ठाकरचं थोडंफार ऐकायचं, वैभव जोशीला हाय हॅलो करायचं, थोडं असं आपलं पुश करत राहायचं स्वतःला. राईट, राईट. मला सांग, मध्यंतरी असं एक कोणीतरी गेस्ट चाललेले होते का, कोणाशी तरी मी बोलत होते, तर तेव्हा ते मला असं सांगत होते की चॅनलमध्ये जर एखादी गोष्ट पास करून घ्यायची असेल, सिरियलची स्टोरी वगैरे, तर ती पिच करायला तुला घेऊन जातात. असं माझ्याबद्दल? हो, दर्शन अशा पद्धतीने पिच करतो की ते प्रोजेक्ट पासच होतं. ये क्या मांजरा आहे भाई. म्हणजे बघ,
लुक ॲट द आयरनी, मी स्वतः घेऊन गेलेल्या आजपर्यंतची एकही कन्सेप्ट चॅनलमध्ये अप्रूव्ह नाही झाली. ओके. ओके. त्यामुळे मी एकही डेली सोप लिहिली नाहीये आणि मी एकही डेली सोप डिरेक्ट नाही केली आहे, जस्ट बिकॉज ह्या फिलिंगने की काही अप्रूव्हच होत नसेल तर आपण काहीतरी वेगळं करू, हे पण अप्रूव्हच म्हणजे ही होत फक्त नाहीये. अफवाच आहे का? आता तो जो कोण मित्र आहे त्याचं तू नंतर मला नाव सांग. पण ठीक हे नक्की आहे की मी काही लोकांबरोबर नॅरेशनसाठी गेलेलो आहे, मी काही लोकांना स्टोरी डेव्हलपमेंटसाठी गेलेलो आहे, मी काही गोष्टी एनहान्स करायच्या असतील, माउंट करायचं असेल तर ते मी केलेलं आहे, नाही केलं अशातला भाग नाही आहे. बट डेफिनेटली त्या काही माझ्या ओरिजिनल माझ्या डोक्यातून आलेल्या कन्सेप्ट्स नव्हत्या, त्या मित्रांच्या असतील किंवा कुणाच्या तरी असतील. पण नाही, असं काही मी काही आता विकतोच बघ कसं जाऊन ऐकवायचं जे काय. राईट. ओके. ग्रेट. आता वी कम टू द लास्ट पार्ट ऑफ द एपिसोड, ज्याचं नाव आहे सानविवी. बरं. साष्टांग नमस्कार, विनंती, विशेष. सो आत्ता जर तुला एक पोस्ट कार्ड दिलं आणि म्हटलं की तुला ज्या व्यक्तीला लिहायचंय त्या व्यक्तीला तू लिही, म्हणजे आत्ता असलेले नसलेले जे कोणी असतील ते, तर तू कोणाला लिहिशील आणि तू काय लिहिशील? मी निखिल सानेंना पत्र लिहीन. अरे बाबा. बरं. निखिल साने ऐका. मी निखिल सानेंना पत्र अशासाठी लिहीन की ज्या वेळेला मी त्यांच्याबरोबर काम केलेलं आहे त्या वेळेला माझ्या करिअरला एक वेगळ्या पद्धतीचा बूस्ट मिळालेला आहे. मला ते खूप म्हणजे ते आहेतच, मला असं नाही, पण त्यांच्याकडे सिनेमाची विजन आहे. ते फिल्म मेकर नसले तरी एखाद्या सिनेमाला कुठल्या गोष्टीची गरज आहे आणि तो सिनेमा कुठल्या पद्धतीने समोर यायला हवा आणि तो का यायला हवा ह्याची त्यांना अत्यंत उत्तम जाण आहे. असे फार कमी लोक आहेत आपल्याकडे. दुसरा भाग, ते व्यावसायिक सिनेमाबरोबर अत्यंत वेगळ्या पद्धतीच्या सिनेमाच्या पाठीशी वेळोवेळी उभे राहिलेले आहेत. अगदी प्रत्येक सिनेमाला ते उभे राहिलेत असं मी म्हणत नाहीये, नाहीतर सगळे म्हणतील आमच्या नाही, असं नाही. काही सिनेमांच्या मागे ते डेफिनेटली उभे राहिलेले आहेत आणि त्यामुळे नवनवीन मेकर्स, नवनवीन फिल्म्स, नवनवीन आयडियाज जनरेट झालेले आहेत आणि डेफिनेटली आपल्याला त्याचा टप्प्याटप्प्याने फायदा झालेला आहे. तिसरी महत्वाची गोष्ट, मला त्यांना हे पत्र वैयक्तिकदृष्ट्या अशासाठी लिहावंसं वाटलं की मी आत्ता त्यांच्याबरोबर जो सिनेमा केलेला आहे तर भारतीय चित्रपट सृष्टीच्या इतिहासात कदाचित किंवा माझ्याबरोबर आयदर ऑर असं घडलेलं आहे की मी एक बजेट दिलं आणि त्याच्यापेक्षा जास्त बजेट त्यांनी दिले की नाही, हे ते बजेट नाही, हे ते बजेट आहे आणि ह्या बजेटमध्ये तू हा सिनेमा केला पाहिजेस आणि कर. त्यांनी मी जेव्हा सिनेमा जो आत्ता सिनेमा काटाकीर नावाचा जो सिनेमा आता रिलीज होईल त्या सिनेमाच्या शूटिंगचा जो पहिला दिवस होता, आदल्या दिवशी आय वॉज डेस्परेट टू कॉल हिम की मी आता उद्या शूटिंगला निघालो आणि थँक्यू म्हणायला मी त्यांना मेसेज करणार होतो. तर त्यांचाच मेसेज असा आला, आय हॅव सेव्ड दॅट मेसेज, की त्यांचा मेसेज असा आला की दर्शन, यावेळेचा दर्शन माणूस म्हणून, डिरेक्टर म्हणून, रायटर म्हणून आम्ही खूप वेगळा बघतोय. हे इन्साईट तुझ्यात कुठून आलंय किंवा हे कसं आलं हे मला माहिती नाही, बट आय कॅन ॲश्युअर की तू फिल्म उत्तम करशील आणि हे जे इन्साईट तुला आता जे तुझ्यात आलेलं आहे ह्यातून तू खूप मोठा पल्ला गाठशील याची मला गॅरंटी, असा त्यांचा मला मेसेज आला. सो प्रॉबेबली काय इन्साईट आहे ते मला, मी तर पुस्तक घेऊन बसलो नव्हतं की आता इन्साईट मिळूया, पण काहीतरी झालं असेल, मला माहिती नाही. पण हिज वर्ड्स गेव मी करेज, हिज वर्ड्स गेव मी पॉवर, मला खूप ताकद मिळाली आणि मी त्यांच्याबरोबर पुढे जाऊन सिनेमे करेन न करेन, मी त्यांच्याबरोबर पुढे जाऊन काम करेन ना करेन हा भाग वेगळा, कारण प्रत्येक वेळेला ते पॉसिबल नाहीये मी त्यांच्याबरोबरच काम करणार आणि मला तसं करायचंही नाही, मला सगळ्यांबरोबर काम करायचं. पण मी एवढं तरी बघेन की जर मला असं वाटलं की मी कधीतरी काहीतरी बरं लिहिलंय तर ते मी त्यांच्यासमोर वाचेन. ते त्यांनी करावं करू नये तो वेगळा विषय, पण मला असं वाटतं ते नेहमी एखाद्या चांगल्या गोष्टीतून इन्साईट देतात. त्यामुळे मी ते पोस्टकार्ड त्यांना पाठवेन आणि ऑफकोर्स त्या पोस्टकार्डवर आमचे साने गुरुजी असं स्टॅम्प मारेल. ओके फॅन्टास्टिक. तू आता ज्या फिल्मचं नाव घेतलंस काटाकीर, त्याच्याबद्दल सांग ना आम्हाला. काटाकीर नावाची जी
फिल्म आहे ही नीरज शिरवईकरने आणि मी मिळून लिहिलेली फिल्म आहे. हॉरर Okay. कॉमेडी आहे. बर. सो ह्याचा गमतीचा भाग म्हणजे जेव्हा ह्या सिनेमाची गोष्ट जेव्हा लिहिली आम्ही तेव्हा लॉकडाऊन सुरू झाला आणि सिनेमा ठप्प झाला. ओके. नरेन कुमार नावाचे प्रोड्युसर्स आहेत ज्यांनी आधी जॉली LLB 1 आणि 2 केला आणि महाराणी नावाची वेब सिरीज त्यांनी केली. ते त्या सिनेमाचे प्रोड्युसर्स आहेत. तर आम्ही ती फिल्म सगळी लिहून बसलो होतो आणि एक दिवस कॅज्युअली मी निखिल सानेंना फोन केला आणि त्यांनी विचारलं की तू काय करतोय सध्या. सो मी म्हटलं मी अशी अशी हॉरर कॉमेडी लिहिली आणि ते म्हणाले की ऐकव मला. आणि मी ते म्हणाले नाही मला पाठव. तर मी म्हटलं पाठवतो. तर ते म्हणाले लिहिली आहेस ना. तर मी म्हटलं म्हणजे. तर ते म्हणाले नाही तुझा इतिहास पाहता तू ते लिहिलं असेल की नाही याच्या बाबतीत मला गॅरंटी नाही कारण तू येऊन सांगू शकतोस फिल्म पण ते लिहिलं असेल याची काही गॅरंटी नाही. म्हणजे मी जे म्हटले ते बरोबर होतं. तर मी म्हटलं नाही लिहिली आहे फिल्म. मी त्यांना पाठवली आणि फॉर्च्युनेटली थिंग्स फेल इन प्लेस. जिओ स्टुडिओजने ती आता प्रोड्यूस केली आहे आणि ह्या डिसेंबरला किंवा Jan 25 ती फिल्म येईल. आणि आय कॅन प्राऊडली से की मी एक चांगली फिल्म बनवलेली आहे. मला असं वाटतं आत्तापर्यंत केलेल्या फिल्म्स ह्या लर्निंग्स होत्या. ह्या वेळेला मी खऱ्या अर्थी फिल्म केलेली आहे असं मला वाटतं. इंटरेस्टिंग फिल्म झाली आणि खूप इंटरेस्टिंग स्टारकास्ट आहे. खूप लोक आहेत आणि खूप माझ्यासाठी आणि त्यांच्यासाठी आणि सगळ्यांसाठीच तशी बिग बजेट फिल्म आहे. सो वी आर रिअली लुकिंग फॉरवर्ड टू इट. वंडरफुल वंडरफुल. कॉंग्रॅच्युलेशन्स. आणि वी आर ऑल्सो ऑल नाव लुकिंग फॉरवर्ड टू इट. आणि प्रीमियरला बोलवशील ना. अरे प्रीमियरला गंमत करते. 2 प्रीमियरला बोलवेन. ओके डन. नाही सो दर्शन तुझ्या या फिल्मचं काम चाललेलं आहे. तू पुढे झी बरोबर पण एक फिल्म करतोयस. तू त्या गडबडीत आहेस. तुझं सगळी धावपळ चालली आहे. होम फ्रंटवर पण यू आर मॅनेजिंग अ लॉट ऑफ थिंग्स. तर या सगळ्यामधून तू वेळ काढलास माझ्याशी गप्पा मारायला. मी तुला सॉरी म्हणतो हा वेळ काढायला मी 1 वर्ष लावलं म्हणून. नाही ठीक आहे म्हणजे वेळ मिळाला आज. छान. गुड. तर तू वेळ काढलास म्हणून मी थँक्यू म्हणते तुला आधी. आणि आय एम शुअर की सगळे आपला हा पॉडकास्ट 71 देशांमध्ये जातो. हो लवली. सो सगळे जे कोणी हे ऐकतायत किंवा युट्यूबवर बघतायत दे ऑल आर गोइंग टू हॅव सुपर फन. कारण आय थिंक आज तू अशा काही गोष्टी सांगितल्या आहेत की ज्या तू याच्यापूर्वी कधी बोललेला नाहीयेस. त्याच्यामुळे आणि असाच अस्वस्थ राहा, इनसिक्युअर राहा. एक मैत्रीण म्हणून मी एवढीच तुला दुआ दे सकते म्हणजे तुझ्यातला कलाकार हा मोठा 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 होत राहील. थँक्यू. येस थँक्यू सो मच.